आज आपण सोप्या पद्धतीची आळूवडी बनवूया। पानाचे दांडे काढून घ्यायचे, पाने चांगली स्वच्छ पाण्याने धुवून काढायची, पानं जुळून घ्यायची, चांगली आडवी उभी अशी बारीक चिरून घ्यायची। खलबत्ता घ्यायचा, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, अद्रक चांगलं बारीक ठेचून घ्यायचं। ठेचून झाले, बेसन पीठ घ्यायचं, बाजरीचं पीठ घालायचं। बाजरीच्या पिठाने कडक होत असते आळूवडी। ठेचा घालायचा, हळदी पावडर, मिरची पावडर, तीळ, चवीनुसार मीठ, वरून पाणी टाकायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। वरून थोडंसं लिंबू पिळायचं, लिंबू जास्त पिळायचं नाही, थोडं पिळायचं। चाळणीला तेल लावून घ्यायचं, त्याच्यावरती आळूवड्या ठेवायच्या, कढईमध्ये पाणी ठेवायचं, वरून चाळण ठेवून द्यायची, वडी शिजून द्यायची 10 मिनटं। 10 मिनटं वडी शिजून झालेली आहे, आपण शिजली का बघूया। शिजून झाली, आता कापून घेऊया। कापून घेतली, तव्यामध्ये तेल घ्यायचं, कुरकुरीत आळूवडी तळून द्यायची। कुरकुरीत तळून झालेली आहे, काढून घेऊ। बाजरीचं पीठ घातल्यामुळं आळूवडी कुरकुरीत होत असते। जरूर बाजरीचं पीठ टाका, आळूवडी चविष्ट अशी कुरकुरीत बनवा।